राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साप्ताहिक बैठकीमध्ये विलीनीकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे। पदाधिकारी आणि आमदारांनी अजितदादांचंच नेतृत्व मान्य करून विलीनीकरण केलं जावं अशी भूमिका घेतलेली आहे। सुप्रिया सुळे यांनी केंद्रात नेतृत्व करावं, पण राज्यात त्यांनी हस्तक्षेप करू नये अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती आहे। शिवाय खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांना माफी मागितल्याशिवाय विलीनीकरणात समाविष्ट करू नये ही भूमिकाही अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेली आहे। आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार या दोघांमध्ये अनेकदा बैठका झाल्या, अनेक व्यासपीठ त्यांनी एकत्रित शेअर केलेली आहेत। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरात दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झालेली आहे। त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली होती, पण आज जी बैठक होते त्या बैठकीत विलीनीकरणासंदर्भात चर्चा होते का, काही ठोस पावलं त्याबाबत उचलली जातात का, हे बघणं महत्त्वाचं आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। प्रणाली, एका बाजूला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र येण्याची चर्चा असणं आणि दुसरीकडे या बैठकीत त्यावर चर्चा होणं, काय अधिक सांगाल? खरं तर ही पूर्वनियोजित बैठक आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जी राज्य पातळीची कार्यकारिणी आहे त्याची ही बैठक आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यांची घोषणा करण्यात आलेली की त्या घेण्यात याव्या लवकरात लवकर, त्या अनुषंगानं खरं तर ही बैठक आहे। परंतु गेले काही दिवस जे सातत्यानं दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यावरून ज्या चर्चांना सुरुवात झाली आणि विशेषतः शरद पवार यांच्या एका वक्तव्यानंतर ही सकारात्मक दृष्ट्या वाटचाल चालू आहे असं दिसतं आहे। अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची काल एक बैठक झाली जी त्यांची साप्ताहिक बैठक असते, त्या साप्ताहिक बैठकीमध्ये सुद्धा या विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली। आजच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीमध्ये जरी अजेंड्यावर हा विषय नसला तरी स्वाभाविक आहे की राज्यभरातले सगळे पदाधिकारी जेव्हा तिथे एकत्रितरित्या येणार तेव्हा या विषयावर कुठेतरी चर्चा होणार आणि त्यामुळं आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की जसं कालच्या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांची मतं व्यक्त केली, तशी आज शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये नेमकं या संदर्भामध्ये काय मत व्यक्त करतात, त्यांच्या भावना काय आहे हे सुद्धा आजच्या या बैठकीतून कदाचित उघडकीस येऊ शकतं। नक्की धन्यवाद प्रणाली, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल। या बैठकीनंतर पुन्हा एकदा प्रणाली यांच्याशी संवाद होईलच, मात्र आपण बघतोय बैठक महत्त्वाची आहे, नियोजित बैठक होती। या बैठकीत हा विषय विलीनीकरणाचा चर्चेत येईल अशी अपेक्षा आहे, शक्यता आहे।